असं खूप वेळा होतं की मराठी ऍक्टर्सना सांगण्यात येतं की तुमच्या हिंदीमध्ये एक मराठी ऍक्सेंट आहे, पण हे साऊथच्या ऍक्टर्स मध्ये पण असतं, बेंगॉली ऍक्टर्स मध्ये पण असतं, किंवा इट डिपेंड्स, इट्स व्हेरी नॅचरल. पण जर का तुम्हाला डायव्हर्स काम करायचं असेल तर एक न्यूट्रल राहावं लागतं. आणि ही पण गोष्ट मला पप्पांनी सांगितली की त्यांना मीना कुमारीनी त्यांना सांगितलं होतं की खूप लहान असताना कि तुम्हारे हिंदी में मराठी झलकती है, तो अपनी हिंदी साफ करने की कोशिश करो. आणि मला पप्पांनी पण सांगितलं होतं की आता तू जेव्हा काम तुझं सुरू होईल तेव्हा मेक शुअर की काही डायलेक्ट असू दे, म्हणजे आता मराठी सपोज एका वेगळ्या रिजन, महाराष्ट्राच्या रिजनचं काहीतरी करत असशील तर ते तसंच साफ बोल, किंवा युपीचं असेल तसंच साफ बोल. सो हे मी कॉन्शियसली केलं. आणि माझ्यासाठी एक खूप मोठी कॉम्प्लिमेंट ही होती की मिर्झापूर पाहिल्यानंतर खूप लोकांना, ज्यांना पिळगावकर हे रेजिस्टर झालं नाही फ्रॉम महाराष्ट्र, त्यांना वाटलं मी नॉर्थची आहे. सो ऍज अन ऍक्टर ऍक्च्युली हे काय ग्रेट अचीवमेंट नाही, माझं काम आहे. बरोबर. उद्या सपोज मला एक फ्रेंच काहीतरी आलं, सो आय हॅव टू डू दॅट. सो हे माझं काम आहे. तर ह्याच्यात ऍक्च्युली एक्स्ट्रा पॉइंट्स नाही आहेत.